माझी वर्ल्ड कप मध्ये निवड झाली नाही तर मी वर्ल्ड कपचे मॅच सुद्धा बघणार नाही, खूप झालं तर मी सेमीफायनल फायनल बघेल, हे स्टेटमेंट दिलं होतं रियान परागनं. आणि आता तो असं दाखवतोय की आता मला जेव्हा सिलेक्ट केलं नव्हतं तेव्हा मी मॅच बघणार नव्हतो आणि आता मला सिलेक्ट केलंय तर आता मी मॅच तुम्हाला बघू देणार नाही, अशा प्रकारचं काल तो खेळलेला आहे. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स येतोच कुठून? त्यानं ठीक आहे त्याचं आयपीएलचं हे जे सीझन झालं ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी झालेलं आहे, खूप चांगलं खेळला, त्यामध्ये काहीच डाऊट नाही. परंतु आयपीएल मध्ये आपण खेळलो म्हणून माझं T20 मध्ये वर्ल्ड कप मध्ये सिलेक्शन व्हायलाच पाहिजे होतं, हे कॉन्फिडन्स कुठून येतो? ठीक आहे सिलेक्शन नाही झालं तर मीडिया समोर असं बोलायची हिंमत कुठून येते की माझं सिलेक्शन नाही झालं तर आता मी वर्ल्ड कपचे मॅचेस बघणार नाही आणि खूप झालं तर सेमीफायनल आणि फायनल बघेल. हे जे कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्स म्हणता येणार नाही, याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात. असं स्टेटमेंट देऊन आणि जेव्हा निवड होते तेव्हा झिम्बाब्वे सारख्या टीमवर काय परफॉर्मन्स दिलं हे काल तुम्ही बघितलेलंच आहे. इंटरनॅशनल मध्ये रियान परागनं काल डेब्यू केला होता आणि त्याच्यासोबत अभिषेक शर्मा आणि ध्रुव जुरेलनं पण केला होता. या तिघांकडे खास करून सगळ्यांचं लक्ष होतं की हे नक्की परफॉर्मन्स कसा करतात, कारण यांनी आयपीएल मध्ये खूप चांगली कामगिरी केलेली होती. परंतु हे तिघं पण सपशेलपणे फेल झालेले आहेत डेब्यू मॅच मध्येच. आता येणाऱ्या मॅच मध्ये ह्या तिघांपैकी तिघांना पण चान्स भेटतो का नाही हे पण बघणं गरजेचं आहे. आणि स्पेशली रियान पराग बद्दल बोलायचं झालं तर आयपीएल मध्ये जो परफॉर्मन्स केला होता तो खूप चांगला होता आणि त्याच्या बेसिसवरच त्याचा इतका कॉन्फिडन्स वाढला होता की त्याला असं वाटत होतं की माझं इंटरनॅशनल मध्ये सिलेक्शन व्हायलाच पाहिजे. आणि जेव्हा नाही झालं तेव्हा त्यांनी मी वर्ल्ड कपची मॅच बघणार नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं होतं. आणि जेव्हा निवड झाली तेव्हा 4 बॉलमध्ये फक्त 2 रन काढून आउट झालेला आहे. म्हणजे एकदम वर्स्ट परफॉर्मन्स आणि ते पण आयपीएलच्या स्टाईल मध्ये खेळण्याच्या नादात आउट झालेला आहे. आता कंडिशन काय आहे त्यानुसार आपण थांबून थोडासा विचार करायला पाहिजे. आल्या आल्या मारायला बघत होता आणि झाला आउट. तर मग ओव्हरऑल ह्या सगळ्या जे डेब्यू केलेला आहे किंवा जे नवीन प्लेयर आहेत त्यांना ही गोष्ट समजायला पाहिजे की आयपीएल आणि इंटरनॅशनल मध्ये खूप जास्त फरक असतो. एकेकाळी सचिन तेंडुलकर यांनी ही गोष्ट सांगितली होती की सचिन तेंडुलकरला विचारलं होतं की जर तू सिलेक्टर असतास तर कोणत्या टीमला म्हणजे कोणत्या प्लेयर्सला प्राधान्य दिलं असतं. तर सचिन तेंडुलकरनं सांगितलं होतं की मी हे कधीच बघितलं नसतं की कोणता प्लेयर किती लांब लांब सिक्स मारू शकतो किंवा किती कमी बॉलमध्ये किती जास्त धावा करू शकतो. मी फक्त एवढंच बघितलं असतं की तो अंडर प्रेशरमध्ये कसा खेळतो, जेव्हा टीमला गरज आहे तेव्हा कसा खेळतो आणि जेव्हा प्रेशर असतं तेव्हा मॅनेज करून टीमला बाहेर कसं काढतो. मी फक्त ह्या गोष्टीकडे लक्ष देईल आणि त्या प्लेयरला सिलेक्ट करेल असं सचिन तेंडुलकरनं सांगितलं होतं. तर सांगण्याचा उद्देश की ह्यांची जी मेंटॅलिटी बनलेली आहे आयपीएल मध्ये फेम कशामुळे भेटतं, तुम्ही जर खूप कमी रन मध्ये खूप जास्त धावा काढल्या आणि लांब लांब सिक्स मारले तर तुमचं नाव बनतं, सोशल मीडियामध्ये ट्रेंडिंग जाता आणि एक प्रकारे तुम्ही व्हायरल जाता आणि त्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी भेटते. आणि हेच करायला इंटरनॅशनल मध्ये काल रियान पराग बघत होता. त्याला तिथे पण आयपीएल सारखंच वाटलं, मारण्याच्या नादामध्ये तो आउट झाला. परंतु सगळ्यात अगोदर तर त्यांना हीच गोष्ट समजून घेणं आहे की आयपीएल आणि इंटरनॅशनल मध्ये खूप फरक आहे आणि इंटरनॅशनल प्रमाणेच त्यांना खेळावं लागेल तरच त्यांना भविष्यामध्ये चान्स मिळू शकतात.